नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गडाख पाटील ॲग्रो फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, सदरचा व्हिडिओ हा आपल्या चॅनल रिलेटेड असणार आहे। कसली नवीन स्कीम वगैरे किंवा नवीन योजनेसंदर्भात हा व्हिडिओ नाही मित्रांनो। तर आपण चॅनल जो आहे आपला गडाख पाटील ॲग्रो फार्म हा तुम्ही बघू शकता 19 डिसेंबर 2024 रोजी हा चॅनल आपण चालू केलेला आहे आणि त्याच्यावरती पहिली व्हिडिओ आपण जानेवारी महिन्यात अपलोड केलेली आहे। ते तुम्ही बघू शकता। ही व्हिडिओ आपण जानेवारी महिन्यात तिथं अपलोड केलेली आहे त्यामध्ये। तर जानेवारी, फेब्रुवारी व मार्च या 3 महिन्यामध्ये आपले सबस्क्रायबर 285 सबस्क्रायबर झालेले आहेत मित्रांनो। आणि फक्त 31 व्हिडिओ आपण त्यावरती आतापर्यंत अपलोड केले आहेत। तर त्यामध्ये 14 लॉंग व्हिडिओ व 17 व्हिडिओ या शॉर्ट व्हिडिओ आपण त्यावरती अपलोड केले आहेत। तर व्हिडिओला जे व्ह्यूज आहेत ते तुम्ही बघू शकता मित्रांनो। व्ह्यूज पण एकदम चांगले व्ह्यूज मिळत आहेत व्हिडिओला। आता काही व्हिडिओला जे फार्मर आयडीचे जे व्हिडिओ आहेत ना त्यांना व्ह्यूज बघा इथं 5100 व्ह्यूज या व्हिडिओला आलेले आहेत। त्याच्यानंतर या व्हिडिओला पण 4500 व्ह्यूज आहेत। त्यानंतर 1000 या व्हिडिओला। त्याच्यानंतर इथं परत फार्मर आयडीचे जे व्हिडिओ आहेत त्याला परत 5100 व्ह्यूज आहेत। आणि हे लाडकी बहीण योजनेचे ज्या व्हिडिओ आहेत त्यांना सगळ्यांना बऱ्याचशा म्हणजे व्हिडिओला 1000च्या पुढंच व्ह्यूज आहेत। व्हिडिओला 2000 व्ह्यूज आहेत। प्रकारे जे लॉंग व्हिडिओ आहेत आपले त्याला एकदम चांगल्या प्रकारचे व्ह्यूज मिळत आहेत मित्रांनो। आणि शॉर्ट्स व्हिडिओ जे आहेत 30 सेकंदाच्या आतमधले तर त्यांना पण एकदम चांगले व्ह्यूज मिळत आहेत मित्रांनो। तुमचा पण जर यूट्यूब चॅनल तुमच्याकडे असेल ना एखादा, यूट्यूब स्टुडिओ म्हणून ऑप्शन असतो। यूट्यूब स्टुडिओवरती जर तुम्ही गेलात तर ॲनालिटिक इथं चॅनलचा रिव्ह्यू म्हणजे एक व्ह्यू तुम्हाला दिसत असतो। आता 28 दिवसाच्या आतमध्ये किती व्ह्यूज मिळाले, किती वॉच टाईम झाला आहे, त्याच्यानंतर किती सबस्क्रायबर मिळाले ते दाखवत असतो। तर तिथं शेजारीच एक ट्रेंड म्हणून एक मेनू आहे, त्याच्यावरती जर यूट्यूबच तुम्हाला सांगतं बघा की कोणत्या टॉपिकवरती तुम्ही व्हिडिओ बनवायला पाहिजे। मी सर्च केलं किंवा इथं जर बघितलं खाली कॉल करू आपण तर यूट्यूबच तुम्हाला सांगतं आहे बघा कोणत्या टॉपिकवरती जर तुम्ही व्हिडिओ बनवला तुमच्या चॅनलवरती तर तो चालू शकतो। आता इथं बघा गिर काऊ फार्म इन महाराष्ट्र म्हणजे गिर गाईबद्दल माहिती असलेले व्हिडिओ बनवा किंवा फार्मिंग बिझनेस आयडिया इन मराठी। त्यानंतर फार्मर आयडी रिन्युअल ऑनलाईन, महाडेबिटी फार्मर ट्रॅक्टर स्कीम ह्या ज्या टॉपिक आहे ह्या टॉपिकवरती जर आपण व्हिडिओ बनवला आपल्या चॅनलवरती तर तो चालण्याचे चान्सेस आहेत जास्त, असं यूट्यूबच आपल्याला सजेस्ट करत असतं। मग या रिलेटेड जर आपण व्हिडिओ बनवला तर आपल्या चॅनलवरती नक्कीच त्याला चांगले व्ह्यूज आणि चांगले लाईक्स मिळत असतात। त्यानंतर ब्रेकआउट व्हिडिओज म्हणजे आपण ह्या ज्या व्हिडिओ त्यामध्ये दिसतात त्याला आपण ब्रेक करू शकतो जास्त। ह्या रिलेटेड जर व्हिडिओ आपण बनवल्या तर याच्यापेक्षा जास्त व्ह्यूज आपण गेन करू शकतो। तर बघा मित्रांनो, व्हिडिओ चालू असतानाच आपला एक सबस्क्रायबर वाढलेला आहे। 285 होते, आता 286 सबस्क्रायबर इथं झालेले आहेत। जे व्हिडिओ आहेत ना त्याला बघा इथं 4500, 5100। आता हा जो फार्मर आयडीचा व्हिडिओ आहे ना ते कधी अपलोड केला आहे आपण 30 जानेवारी 2025ला अपलोड केला आहे। आणि त्याला व्ह्यूज बघा 5159 व्ह्यूज त्याला आलेले आहेत। कमेंट्स 4, लाईक फक्त 27 लाईक्स आहेत त्याला। अशा प्रकारे आपण व्हिडिओ बनवत असतो, तिथून टॉपिक घेऊन त्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवत असतो। हे बघा आता ह्या फार्मर आयडीचा हा दुसरा व्हिडिओ अप्रूव्ह झाल्याचा मेसेज आल्यानंतर कसं चेक करायचं स्टेटस त्याबद्दल व्हिडिओ बनवला होता, त्याला पण 5196 व्ह्यूज आहेत। आणि लाडकी बहीण योजनेचे जे व्हिडिओ आहेत त्याला 1152 आहेत। त्यानंतर इथे 1387 व्ह्यूज आहेत, याला पण 929 व्ह्यूज आहेत। तर अशा प्रकारे आपण ॲनालिटिकमधून ते टॉपिक सर्च करून त्यावरती व्हिडिओ बनवत असतो। त्याने काय होतं व्ह्यूज वगैरे चांगले मिळतात। तर मित्रांनो, त्याचबरोबर आपण काय करत असतो, एखादी लॉंग व्हिडिओ जर अपलोड केली काही टॉपिकवर, आता ही बघा तुम्ही लाडकी बहीण योजनेचे 500 रुपये मिळालेत असं एक व्हिडिओचा टॉपिक होता आपल्याला। तो लॉंग व्हिडिओ पण आपण अपलोड केलेला आहे। आणि शॉर्टमध्ये जर आपण बघितलं तर त्या व्हिडिओचा शॉर्ट व्हिडिओ पण आपण एक अपलोड केलेला आहे।
म्हणजे 15 सेकंद किंवा 20 सेकंदाचा तो व्हिडिओ आपण अपलोड करीत असतो. त्याने काय होतं, शॉर्ट्स जे व्हिडिओ असतात त्याला व्ह्यूज लवकर आणि जास्त मिळत असतात. मग आपले जे व्ह्यूअर्स आहेत त्यांना जर शॉर्ट व्हिडिओ जर आवडला तर त्या व्हिडिओ बघून ते लाँग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती येत असतात आणि तो लाँग व्हिडिओ पण बघत असतात. मग त्याने काय होतं, आपल्या व्हिडिओवरती जास्त व्ह्यूज मिळतात आणि चॅनलला पण ते सबस्क्राईब करत असतात. आता आपण लाँग व्हिडिओमध्ये इथं लाडकी बहीण योजनेचा व्हिडिओ बनवला होता. त्यानंतर फार्मर आय डीचे जे प्रत्येक व्हिडिओचा आपण एक शॉर्ट व्हिडिओ पण बनवत असतो. अशा प्रकारे काय होते, मग आपल्या चॅनलवरती एक ट्रॉफिक येत असते.